निवृत्तीनंतरही पोलीस सेवेतच राहणार डॉग्स. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे डॉग हँडलर्समध्ये आनंद. महाराष्ट्र सरकारने पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या श्वानांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या श्वानांना यापुढे दत्तक देण्यात येणार नाही. त्याऐवजी या श्वानांची त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर पोलीस विभागामार्फतच देखभाल केली जाणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई पोलीस दलातील डॉग हँडलर्समध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. यापूर्वी डॉग जर निवृत्त झाल्यानंतर त्यांना दत्तक देताना हँडलर्सना भावनिक त्रास होत होता. मात्र आता निवृत्तीनंतरही श्वानांची पोलीस विभागामार्फतच काळजी घेतली जाणार असल्याने हँडलर्सने समाधान व्यक्त केलं आहे. डॉग आम्ही साधारण 2.5 ते 3 महिन्याचे असताना परचेस करतो. त्याच्यानंतर त्यांचं ट्रेनिंग वगैरे आणि नंतर मग त्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला वर्किंगमध्ये यूज करतो आम्ही. आणि साधारण 10 वर्ष हे डॉग सर्व्हिसमध्ये असतात. त्यांना सकाळचं प्रॅक्टिस, वॉकिंग वगैरे, रनिंग, नंतर त्यांचे जे काम म्हणजे नार्कोटिक्स असेल तर त्यांचं स्मेलिंगचं, ट्रॅकर असेल तर त्याचं ट्रॅकिंगचं काम, याची प्रॅक्टिस वगैरे करण्यात येते सकाळची. ह्या निर्णयाकडे तुमचं काय मत आहे? ह्या निर्णयाने आम्हाला खूप आनंद झाला, क्योंकि जो डॉग आमच्याकडे 10 वर्ष असतो त्याला अचानक बाहेर दुसऱ्याकडे देणं म्हणजे आमच्या पण थोडंसं जिवारी लागतं. आता तेच डॉग आता आमच्याकडे राहतील, त्याच्यामुळे आम्हाला ह्या निर्णयाचा खूप आनंद झाला. पुढे नाही तसं काही नाही, कारण त्या डॉगला वर्किंग नसेल तर फक्त जस्ट त्यांना जेवण देणं, बाहेर काढणं तेवढंच हे राहतं. हो, आम्ही महिन्यातून 15 दिवसातून जसं वेळ मिळेल तसं त्यांना व्हिजिट करायचं. आपलं नाव आणि माझं नाव शरद गायकवाड, पोलीस हवालदार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई.